तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरातील आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधातील आरोपी राजरोसपणे गावात फिरत असून त्यांना पोलीस प्रशासनाने अद्याप अटक केलेली नाही. पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्यास आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू. येत्या 2 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर जिल्हाभर जेल भरो आंदोलन छेडू, असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक विभाग म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिले. एकलव्य संघटनेच्या वतीनं राहुरी फॅक्टरीत आयोजित रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना शिवाजीराव ढवळे म्हणाले की आदिवासी कुटुंबियांच्या महिलांवर रात्री अपरात्री येऊन आरोपींनी हल्ला केला. आरोपी 2 महिने झाले तरी अजून अटक नाही. संबंधित कुटुंब उपोषणास बसले. पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करतंय का? येत्या 2 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाभर जेल भरो आंदोलन छेडून आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू, असा इशारा ढवळे यांनी दिला. या रास्ता रोकोचे निवेदन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात आला. यावेळी जयेश माळी, कुमार भिंगारे, गीताराम बर्डे, नाना बर्डे, विशाल बर्डे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे, राजेंद्र भालेराव, रवींद्र बर्डे, राहुल बर्डे, अमीन पठाण आदींसह एकलव्य संघटना, आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे नगर मनमाड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही फार कायद्याच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे की पोक्सो सारखे आणि अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा संबंधितावर दाखल असताना 2 महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही. राजरोजपणे आरोपी गावात फिरताय जसं की काही झालेलंच नाही. पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती भ्याड हल्ला झाला. 300-350 लोकांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट बंद करून त्या कुटुंबावरती 4 महिला घरी असताना हल्ला केला. त्या घराची नासधूस केली, लाखो रुपयाचं नुकसान केलं. तिथल्या लहान लेकरांची छेडछाड केली, लहान मुलीला उचलून फेकलं, तिथल्या महिलांची छेडछाड केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. अमानुष पद्धतीनं हल्ला होता. आणि म्हणून आम्ही पोलिसांसमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं, संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा. कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही. आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमातून मांडावं लागलं. गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय, कोणीतरी पोलिसावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तो कुणाचा यात अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे, गोरगरिबांच्या घरावरती भ्याड हल्ला करणारे, ते कुठल्याही जात समूहाचे असो, कुठल्याही धर्माचे असो, उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती भ्याड हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं, डीवायएसपी कडे तपास असताना, तरुण डीवायएसपी असताना अशा पद्धतीने जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीने ही बरी बाब नाही. आणि म्हणून 5 दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज हा रास्ता रोको ठेवण्यात आलेला आहे. 2 दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई जर नाही झाली तर जिल्हाभर इथल्या आदिवासींच्या आणि इथल्या गोरगरीब माणसाची भावना तयार होईल की आरोपीला पोलिसांनी पाठीशी घातलेला आहे. आणि म्हणून जेव्हा एखाद्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो, गंभीर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी ज्या बस असे मोकाट फिरतात आणि पोलीस त्यांना मदत करतात, अशा वेळेला कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट सेक्शन 4 प्रमाणे अधिकाऱ्यावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होतो। ही वेळ आमच्यावर 2 दिवसानंतर येऊ नये एवढंच मला अधिकाऱ्याला सांगायचं आहे। नाही तर या पोक्सो सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत केल्या प्रकरणी या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा, अशा पद्धतीची मागणी घेऊन एक व्यापक स्वरूपाचा बहुजनांचा मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल एवढंच सांगतो। आता जे ढवळे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सर्वांनी ऐकलेलं आहे। आतापर्यंत या आंदोलनात तुम्ही या ठिकाणी एकदम शांततेत केलं, त्याबद्दल प्रशासनातर्फे आभार व्यक्त करते। आणि काल ज्या मीटिंगमध्ये ज्या काही ठरल्याप्रमाणे पोलीस विभागाकडून देखील पूर्तता होईल याचं मी तालुका प्रशासनावतीनं आश्वासन देते। सर्वांना धन्यवाद। सर्वप्रथम तुम्ही शांततेत रास्ता रोको केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की आपण जे मागण्या मांडलेल्या आहेत काल सुद्धा आपण त्या वतीने खूप प्रयत्न केले आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही कारवाई करू। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।